तर भाई 14व्या वयाच्या 14व्या वर्षी त्याला व्यसन लागलं. BSNL मध्ये ऑफिसर म्हणून काम केले आणि आज ज्यावेळेला ब्रह्माकुमारी विद्यालयाचं ज्ञान त्यांना समजलं, एका वर्षामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारची व्यसनं सोडली. फक्त अफू व गांजा भाग घेत होते, त्यासाठी त्याला 2 वर्ष लागली सोडायला. पण राजयोगाच्या अभ्यासावर नियमित मेडिटेशन, रोजच्या रोज व्यायाम, तिसरी गोष्ट सात्विक अन्न आणि चौथं म्हणजे मेडिसिन, ह्या 4 गोष्टींच्यामुळे त्यांना व्यसनातून मुक्ती मिळालेली आहे. आणि आज आम्ही अभिमानाने आम्ही सांगू इच्छितो आज या ठिकाणी की आज लाखो बांधव असे आहेत की पूर्णपणे निर्व्यसनी बनलेले आहेत. त्याचबरोबर आम्हाला घेऊन आलेले शामरावबाईला हात वर करा, यांचं 81 वेळ रनिंग आहे. एस टी खात्यामध्ये ड्रायव्हर आणि ड्रायव्हिंगच्या व्यवसायामध्ये निर्व्यसनी राहणं म्हणजे एक हेच आहे, जोगच आहे. परंतु आज अखेर आणखी काल सुद्धा त्यांनी ऊस खाल्ला फोडून फोडून, एवढे दात चांगले आहेत. तर 2 वेळचं फक्त भोजन हे त्यांचं अन्न आहे. आणि विशेष म्हणजे कुठलंही व्यसन नाही. आम्ही चहा पितोय कधी कधी, तर ते पण चहा पितोय. तर आज आमच्या ह्या कॉलेजने जे छान इव्हेंट आज सेलिब्रेट केला, आम्हा सगळ्यांना बोलवलं की तुमचे खूप रूढी राहील आणि 2024च्या तुम्हा सर्वांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर, हेल्दी न्यू इयर अँड होली न्यू इयर ऑल ऑफ यू अँड थँक यू व्हेरी मच अगेन अँड अगेन. यानंतर संध्याकाळी 5:30 ते 7:30 आपल्या कोणतं म्हणजे त्या बहिणीची आहे, तुम्हाला माहिती नसेल, बाकी मुलं आहेत, पाटणे गाव या ठिकाणी लेक्चर ह्या सरांचं आहे 5:30 ते 7:30. जे खेळ निवासी आहेत त्यांनी जरूर अवश्य या ठिकाणी यायचं आहे. ओम शांती. थँक्यू. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आम्हाला ओम शांतीच्या बहिणजीने आणि त्यांच्या टीमने जो आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल श्रीमान चंद्रकांत सेठ ज्युनियर कॉलेज आणि प्रशालेच्या वतीनं खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. हा अत्यंत चांगला संदेश तुम्ही या तरुणांच्या पुढे दिला आहे, कारण हे तरुणच उद्याचे भावी भारताचे भविष्य आहे आणि ह्यांच्यासाठी तुमचा हा जो काही संदेश आहे खरंच मार्गदर्शक राहील. आभारी आहे.